Hello students, today we are going to see the question number 4B in standard 9th and 10th. या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 4A मध्ये नॉन टेक्स्च्युअल पॅसेज हा दिलेला असतो. त्या पॅसेजला धरूनच आपल्याला प्रश्न येतो. क्वेश्चन नंबर 4B मध्ये समरी रायटिंग 5 मार्काचा प्रश्न असतो आणि ही समरी कसली करायची तर क्वेश्चन नंबर 4A मध्ये आपल्याला जो पॅसेज दिला आहे त्या पॅसेजचीच आपल्याला समरी करायची असते. आता हा प्रश्न सोडवायचा म्हणजे काय करायचं तर सगळ्यात पहिले आपण जेव्हा अनसीन पॅसेज किंवा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचा प्रश्न सोडवतो, त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीज सोडवतो, त्यावेळेस आपण तो एकदा वाचलेला असतो किंवा 2 वेळा वाचलेला असतो. साधारण आपल्याला त्यावेळेस त्याची आयडिया लक्षात येऊन जाते की हा पॅसेज कशाबद्दल आहे. आणि त्यामुळे समरी रायटिंग करताना आपण एकदा जर का आपण कॉन्फिडंट नसाल तर पुन्हा एकदा तो परिच्छेद पूर्णपणे शांतपणे वाचायचा आणि वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, सीस पेन्सिल हातात ठेवायची आणि जी वाक्य त्या पॅसेजमधली आपल्याला असं वाटतं की ही कंपाऊंड होऊ शकतात, जोडली जाऊ शकतात, या 2-3 वाक्यांचं मिळून एकच आशय आहे, तर ती वाक्य आपल्याला त्यातले काही शब्द कमी करून एकत्र करता येतील असं जर लक्षात आलं तर ते त्या ठिकाणी कंस टाकायचा किंवा अंडरलाईन करून घ्यायची त्या वाक्यांच्या खाली. दुसरी गोष्ट, पॅसेज वाचताना आपल्याला तो पॅसेज कशा संदर्भात आहे हे आपल्याला निश्चित करता आलं तर आपण आपल्या पॅसेजचं हेडिंग जे आहे ते आपण देऊ शकतो. त्याला आपण सुटेबल टायटल असं म्हणतात. याला 1 मार्क असतो, लक्षात घ्या. समरी रायटिंगमध्ये हेडिंगला नुसतं योग्य हेडिंग तुम्ही लिहिलं तर त्याला 1 मार्क तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि विद्यार्थींमध्ये हेडिंगमध्ये सुद्धा फरक होऊ शकतो. म्हणजे एकच हेडिंग असेल उत्तराचं असं नाही आहे. थोडंफार हेडिंग बदलू शकतं, कारण की प्रत्येकाचा त्या पॅसेजकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असू शकतो. आणि त्यामुळे हेडिंग जे आहे आपल्याला हे 1 मार्काला पॅसेजमध्ये असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याला 2 मार्क त्याच्यात असतात की तुम्हाला ती त्या पॅसेजची थीम समजली, सेंट्रल आयडिया समजली की त्या सेंट्रल आयडियाला धरूनच आपण काही वाक्यरचना करतो. अशी तुम्ही कमीत कमी शब्दामध्ये तुम्ही जर का ते सगळी सेंट्रल आयडिया मांडली तर त्याला तुम्हाला मिळतील 2 मार्क. पण हे 2 मार्क मिळवण्यासाठी पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं सगळी मांडणी जी आहे ती ॲप्रोप्रिएट लँग्वेजमध्ये असली पाहिजे, म्हणजे योग्य भाषेमध्ये असली पाहिजे. याचाच अर्थ असा, ग्रॅमॅटिकली करेक्ट आणि कंपाऊंड सेंटेन्स तुम्ही जर का त्या ठिकाणी लिहित असला तर योग्य पद्धतीने तिथे क्रियापदांचा वापर हा झालेला असला पाहिजे. असं जर केलं तर आपल्याला आधीचे पण 2 मार्क आणि आपल्या लिखाण योग्य पद्धतीत असल्यास ते 2 मार्क, असे एकूण 5 मार्क समरी रायटिंगचे आपल्याला मिळू शकतात. आत्ता आपण उदाहरण म्हणून या ठिकाणी एक छोटा पॅसेज समरी रायटिंगसाठी बघणार आहोत. तो तुमच्या स्क्रीनवरती आत्ता मी दाखवतो आहे, बघा. शिवाजी महाराज वॉज द फाउंडर ऑफ द ग्रेट मराठा एम्पायर. ही स्पेंट हिज चाइल्डहुड इन द फार ऑफ regions of Mawar. The young Shivaji Maharaj was moved by the sufferings of his people. आता हे वाचताना आपल्याला पहिले 2 वाक्य बघा कशी वाटतात. आता या 3ऱ्या वाक्यामध्ये शिवाजी महाराजांना आपल्या प्रजेबद्दल कसं वाटत होतं, त्यांची जी काही दुःख आहेत त्याच्याबद्दलचं म्हटलं आहे. पण पहिले 2 वाक्य जे आहेत की शिवाजी महाराज हे मराठा एम्पायरचे फाउंडर आणि त्यांनी त्यांच्या लहानपणापासून ही स्पेंड हिज चाइल्डहुड इन फार ऑफ रिजन इन मावळ, आणि मावळच्या प्रदेशामध्ये त्यांनी त्यांचं बालपण हे त्या ठिकाणी व्यतीत केलेलं होतं, घालवलेलं होतं. पुढची गोष्ट, आणि त्या बालपणातच यंग शिवाजी म्हटलं आहे ना, त्यामुळे त्या बालपणातच त्यांचे मन कसं होतं तर मूव्ड बाय सफरिंग्स ऑफ हिज पीपल, अशा पद्धतीचं. त्यामुळे हे 3ही वाक्य आपल्याला एकत्र करता येऊ शकतात, हे लक्षात घ्या. ॲज इयर्स पास्ड ही बिकेम अ मॅन वेल स्किल्ड इन फिजिकल अँड मिलिटरी एक्झरसाइजेस. बघा, आता जसे वर्ष लोटले तसं तो
तरुण झाला आणि फिजिकल अँड मिलिटरी एक्सरसाइजेसमध्ये तो निपुण होऊ लागला. ही मेड अप हिज माइंड टू फ्री हिज लँड्स फ्रॉम द क्रुएल रूलर्स. ही गॅदर्ड ऑल द, आता पुढची दोन वाक्य जी आहे आत्ता जी आपण वाचली ती म्हणजे की जसं तो मोठा झाला तसं तो शस्त्रात निपुण झाला आणि त्याने काय इच्छा केली व्यक्त केले, त्याच्या मनात काय यायला लागलं की या सगळ्या दुष्ट राज्यकर्त्यांपासून आपल्या या सगळ्या जमीन आपल्या भूमीला आपण स्वतंत्र करायचं. कसं ते बघा. ही गॅदर्ड ऑल द मावळाज टू कार्व अ किंगडम ऑफ देअर ओन अँड युनिफाईड देम अंडर द स्लोगन ऑफ हिंदवी स्वराज्य. ही कलेक्टेड सम फेथफुल फ्रेंड्स अराउंड हिम. आता या वाक्याच्या आधी बघूया आपण की त्याने काय केलं. मग त्या सगळ्या दुष्ट राज्यकर्त्यांना घालवायचं म्हटलं तर त्यासाठी काय केलं तर सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं आणि त्यांच्यामध्ये हिंदवी स्वराज्याची घोषणा ही त्यांच्यामध्ये त्याने रुजवली. ती भावना त्यांच्या सगळ्यांमध्ये रुजवली. ही कलेक्टेड सम फेथफुल फ्रेंड्स अराउंड हिम. दे स्टूड बाय हिम इन सन अँड इन शॉवर इवन ॲट द कॉस्ट ऑफ देअर लाईव्स. शिवाजी महाराज took possession of the fort Torna and began his career. इथपर्यंत बघूया. बघा आता त्याच्या मावळ्यांना त्यांनी हिंदवी स्वराज्याबद्दल तर जागृत केलंच. पुढे काय केलं, त्यातल्या काही जे विश्वासातले होते त्यांना सोबत घेतलं आणि त्यांच्या सोबत घेऊन सगळ्यात पहिले तोरणा जिंकला. आणि काय केलं पुढे बघा. He went on capturing all the important forts from his enemies until he had a fairly large Maratha empire. He struggled for decades and finally achieved his aim. He was finally crowned Chhatrapati in 1674. आता हा परिचय वाचल्यावरती आपल्याला लक्षात आलं की बुवा आपण या सगळ्या ओळींचे जे काही 12-15 ओळी दिलेल्या आहेत या सगळ्या 2-3 ओळी जर एकत्र केल्या तर त्याचं एक सेंटेन्स आपण करू शकतो. म्हणजे एवढं मोठं वर्णन जे केलेलं आहे त्याचं 1/3 भाग म्हणजे समरी आपल्याला ही करता येऊ शकते. बघा आता त्याचं उत्तर पण बघूया की जेणेकरून आपल्याला हा प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने समजून येईल. बघा हेडिंग काय येईल बरं. शिवाजी महाराज द एम्परर ऑफ हिंदवी स्वराज्य असंही लिहिल कोणी किंवा शिवाजी महाराज द ग्रेट मराठा असं पण कोणी लिहिल आणि कोणी नुसतं असं लिहिलं छत्रपती शिवाजी महाराज असं पण हेडिंग येऊ शकतं. त्यामुळे मी जसं आधी म्हटलं की हेडिंगमध्ये बदल आला तर टेन्शन नाही घ्यायचं. आपल्याला वाटलं की हा हे हेडिंग या परिच्छेदासाठी योग्य आहे तर आपण तिथे लिहू शकतो आणि ते योग्य असेल म्हणजे ॲप्रोप्रिएट असेल तर तुम्हाला तो 1 मार्क जो आहे तो निश्चित मिळणार. इथे बघूया आपण शिवाजी महाराज द ग्रेट मराठा असं याचं हेडिंग दिलं आहे. शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा एम्पायर वॉज मूव्ड बाय द सफरिंग्स ऑफ पीपल व्हाईल स्पेंडिंग हिज चाइल्डहुड इन मावळ रिजन. बघा म्हणजे आपल्याला दिलेल्या परिच्छेदातल्या मावळ रिजनपर्यंतचा जो भाग आहे त्यामध्ये 2 वाक्य होते. ते दोघं वाक्यांचं 1 वाक्य या ठिकाणी करून टाकलेलं आहे आणि शब्द पण कमी केले आहेत. देन ही acquired the skill of physical and military exercises and decided to free his land from the cruel rulers. बघा and ने वरची 2 वाक्य जे परिच्छेदामधली ती वाक्य या ठिकाणी जोडली पण जोडताना त्यातले अनेक शब्द हे कमी केलेले आहेत. कसं बघा ॲज इयर पास्ट हे कमी करून टाकलं. He became a man well skilled in physical and military exercises. आता याच्यातलं काय तर आधीचे 2-3 शब्द सोडले म्हणजे गाळून टाकले आणि असं म्हटलं ॲज युअर पास्टच्या ऐवजी देन म्हणजे छोटा होऊन गेला. देन आणि ॲज युअर पास्ट दोघांमध्ये विशेष फरक नाही येणार. देन ही ॲक्वायर्ड द स्किल ऑफ फिजिकल अँड मिलिटरी एक्सरसाइजेस. आता
एक गोष्ट आणखी आपण या सगळ्या समरी रायटिंगमध्ये लक्षात ठेवायची की परिच्छेदामध्ये दिलेले सेंटेन्सेस जसेच्या तसे खाली लिहायचे नाही. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कल्पनेतून काही शब्द जोडले पाहिजे आणि तिथे आलेले मोठी म्हणजे 4-5 शब्दांना मिळून जर का एकच शब्द वापरला जाऊ शकत असेल तर तसा शब्द त्या ठिकाणी आपण जोडायचा. या ठिकाणी तसा शब्द आला पाहिजे ॲक्वायर्ड. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा. सो ही गॅदर्ड ऑल हिज मावळाज अंडर हिंदवी स्वराज्य. बघा आता या ठिकाणी सुद्धा कोणती कोणती दोन वाक्य ते शॉर्ट केलेली आहेत बघा. ही गॅदर्ड ऑल द मावळाज टू कर अ किंगडम ऑफ देअर ओन अँड युनिफाईड देम अंडर द स्लोगन ऑफ हिंदवी स्वराज्य. एवढ्या मोठ्या वाक्याचं एक 5-6 शब्दांमध्येच एक वाक्य करून टाकलेलं आहे. काय वाक्य ते? सो ही गॅदर्ड ऑल हिज मावळाज अंडर हिंदवी स्वराज्य. पुढे with the help of his faithful and loyal friends he could take possession of Tolna to begin his career. आणि असंच पद्धतीने शेवटही बघा कसा केलेला आहे त्याचा. देन ही कॅप्चर्ड नंबर ऑफ इम्पॉर्टंट फोर्ट्स ही स्ट्रगल. आता हे वाक्य जर का आपण गाळून टाकलं तरी काय अडचण नाही, कारण की या सगळ्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की काही वाक्य ही जशी तशी येऊन राहिली आहेत. तर आपण तसा प्रयत्न करायचा की आपल्याला जेवढं शॉर्ट लिहिता येईल तेवढं शॉर्ट लिहायचं. लास्ट लाईन बघा. ही स्ट्रगल्ड हार्ड अँड फायनली बिकेम द किंग ऑफ मराठा इन 1674. अशा पद्धतीने एक 12-15 ओळींचा परिच्छेद हा 4-5 ओळींमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येत असतो. समरी रायटिंगसाठी कधी कधी आपल्याला असं होतं की व 5च वाक्य आली पाहिजे असं कोणीतरी म्हणेल, पण तसं नाही आहे. सेंट्रल आयडिया पूर्ण येण्यासाठी तुम्हाला जर का 6 वाक्य होत असली 7 वाक्य होत असली तरी चालतील, किंवा 4 वाक्यांमध्येच तुमची सगळी सेंट्रल आयडिया तुम्ही म्हणजे कॅप्चर करू शकलात तर तसं सुद्धा चालेल. म्हणून किती वाक्य होतं याचं बंधन जास्त डोक्यात आणायचं नाही, पण शॉर्टलिस्ट झाले पाहिजे सगळे सेंटेन्स याचा मात्र आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला समरी रायटिंग ही लिहायची आहे आणि ती शॉर्टमध्ये येईल असाच प्रयत्न करायचा आहे. आता आपण आपल्या प्रश्नपत्रिकेतला सगळ्यात शेवटचा प्रश्न क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन हा आता बघणार आहोत. 5 मार्क्स. इट इज फॉर 5 मार्क्स. 5 मार्कासाठी प्रश्न असतो. हे 5 मार्क कसे विभागलेले आहेत ते बघा. या 7 नंबरच्या प्रश्नामध्ये 3 भाग केलेले असतात ABC. त्यातला भाग A याच्यामध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे मातृभाषेत लिहायचे. सोपं आहे. आणि वर्ड्स दिलेले असतील, म्हणजे समजा आपण काही शब्द त्या ठिकाणी दिले असतील, ते शब्द 6 शब्द राहतील. 6 शब्दांपैकी 4 शब्द आपल्याला मातृभाषेत त्याचे अर्थ लिहायचे. सोप्यात सोपं सांगायचं म्हणजे आपल्याला दिलेल्या शब्दांचा मराठी अनुवाद लिहायचा आहे. जसं कॅट मांजर आहे की नाही, अशा पद्धतीने. आता हे लिहिताना केवळ मराठी अनुवाद लिहायचे नाही उत्तरपत्रिकेत, हे लक्षात ठेवा. तो इंग्रजीतला शब्दही लिहायचा आणि त्याच्या पुढे त्याचा मराठी अनुवाद लिहायचा. त्याची नंबरिंग प्रॉपर करायची. 6 शब्द दिले असेल तर पहिला शब्द जर का कॅट असेल तर नंबर 1 कॅट, त्याच्या पुढे डॅश करून मांजर, असं आपलं उत्तर आलं पाहिजे. असं 6 पैकी 4 शब्द लिहायचे. प्रत्येक शब्दाला अर्धा गुण असेल आणि त्याचे 2 मार्क्स या A भागाला राहतील. पुढचा भाग राहील तो B भाग. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे इंग्रजीतले काही वाक्य आपल्याला त्या ठिकाणी दिलेले असतील. ह्या वाक्यांमध्ये 4 वाक्य दिलेले असतील. त्या 4 वाक्यांपैकी 2 वाक्य आपल्याला तिथे सोडवायची आहेत, की जेणेकरून आपल्याला त्या वाक्यांचा मराठी अनुवाद आपण जर व्यवस्थित लिहिला तर आपल्याला पूर्ण मार्क 2 मार्क्स मिळू शकतात. हे करताना लगेच एक गोष्ट लक्षात ठेवायची की इंग्रजी वाक्यामध्ये असलेला काळ, टेन्स कोणता आलेला आहे त्या काळानुसारच आपलं भाषांतर, मराठीतलं भाषांतर त्या ठिकाणी आलं पाहिजे. मराठीतली शब्दरचना सुद्धा ही
अचूक असली पाहिजे. पुढे मागे शब्द लिहिले आहेत असं होता कामा नये. त्यामुळे अचूक शब्दरचना आणि अचूक काळ हा आपल्याला त्या ठिकाणी अनुवादात लिहायचा आहे. आणि तिसरा भाग आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडियोम्स और प्रोव्हर्ब्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. आयडियोम्स अँड प्रोव्हर्ब्स, काही म्हणी असतात, काही स्लोगन्स असतात, ते स्लोगन्स सुद्धा येऊ शकतात त्या ठिकाणी. किंवा काही वेळेस काही नियम असतात, ते नियमसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये येऊ शकतात. जसं नो पेन नो गेन असं आपल्याला त्या ठिकाणी दिलं असेल तर कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. याचा अर्थ असा की या शेवटच्या प्रश्नामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की इंग्रजीत जी काही म्हण आलेली आहे त्या म्हणीला अनुसरून मराठीत जी म्हण आहे तीच म्हण तिथे लिहायची आहे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड असं जर असेल तर आपण असं म्हणायचं नाही की जे सगळं चकाकते ते सगळे सोने नसते. तर हे शब्दशः अर्थ झाला. मराठीतली म्हण चकाकते ते सर्व सोने नसते. एवढंसं त्या मराठी जशी ती म्हण आहे तशी त्याच्यामध्ये आली पाहिजे याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये 2 दिलेले असतील, 2 वाक्य दिलेले असतील, 2 म्हणी असतील, 2 प्रभाव असू शकतात. त्या 2 पैकी एक लिहायची आपल्याला आणि त्याचा मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे 1 मार्क्स. आता आपल्याला प्रॅक्टिससाठी या व्हिडिओच्या सोबत PDF स्वरूपामध्ये मी काही एक्झरसाईज देणार आहे. ती एक्झरसाईज आपण सोडवायची म्हणजे आपल्याला याची चांगली प्रॅक्टिस होईल. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समरीसुद्धा बघितली आहे. तर समरीसाठी सुद्धा काही पॅरेग्राफ्स मी तुम्हाला देणार आहे. हे पॅरेग्राफ्स आपण नीट अभ्यासायचे आणि त्याची सुद्धा समरी करायची. आणि अशी प्रॅक्टिस केल्यानंतर आता जी आपली फर्स्ट सेमिस्टर एक्झाम जी होईल त्या फर्स्ट सेमिस्टर एक्झामसाठी तुम्हाला सगळ्यांना या सगळ्या व्हिडिओजचा नक्की उपयोग होईल असं मला विश्वास वाटतो. थँक्यू.